पक्षाच्या बड्या नेत्याचे टेन्शन वाढले। आमदारकी धोक्यात, कोर्टाने बजावला समन्स। काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे नेते विजय वडेट्टीवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समन्स बजावला आहे। ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आणि प्रतिज्ञापत्रासाठी त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने घेतलेला स्टॅम्प पेपर वापरलाय। हा वापर बेकायदेशीर असल्याने त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। ब्रह्मपुरी येथील परिवर्तन महाशक्ती संयुक्त आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, स्वाभिमान पक्ष, स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभोळे यांनी ही उपयुक्त याचिका दाखल केली आहे। या प्रकरणावर न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या समक्ष सुनावणी झाली। याचिकेनुसार ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार यांचा उमेदवारी अर्ज आणि शपथपत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलाय। विजय वडेट्टीवार यांनी दाखल केलेल्या या प्रतिज्ञापत्रात वापरलेला स्टॅम्प पेपर त्यांच्या नावाचा नसून त्यांच्या पत्नीच्या नावे आहे। वडेट्टीवार यांच्या पत्नीने हा स्टॅम्प पेपर करारनाम्यासाठी घेतला होता। मात्र या स्टॅम्प पेपरचा वापर नव्या अक्षरात प्रॉमिसरी नोट लिहून करण्यात आलाय। ही घटनात्मक फसवणूक असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे। या व्यक्तीच्या नावाने खरेदी केलेला स्टॅम्प पेपर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वापरता येत नाही। त्यामुळे वडेट्टीवार यांचे प्रतिज्ञापत्र अवैध ठरविण्यात यावे व त्यांची नामनिर्देशन याचिका रद्द करण्यात यावी अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे। वडेट्टीवार यांनी 25 एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करायचे आहे। याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट जांभोळे यांनी स्वतः बाजू मांडली। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा।